नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरातील लाखो शेतकरी सध्या एकाच प्रश्नाची वाट पाहत आहेत, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार। तुमच्या मनातही हाच प्रश्न असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त हप्त्याचीच तारीख नाही तर सरकारने किती निधी मंजूर केला आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि ज्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत त्यांनी काय करावे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नुकसानकारक ठरू शकते। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठीचा शासन निर्णय म्हणजे GR प्रसिद्ध केला आहे। या GR नुसार सरकारने तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। ही रक्कम आता थेट कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे। याचा अर्थ असा की प्रशासकीय स्तरावर पैशांची तरतूद पूर्ण झाली असून आता फक्त ते तुमच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया बाकी आहे। ही एक मोठी बातमी आहे, कारण निधी मंजूर झाल्याशिवाय हप्ता वाटप सुरू होत नाही। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा 8वा हप्ता नक्की कोणाला मिळणार। सरकारने यामध्ये एक स्पष्ट अट ठेवली आहे, ज्या लाभार्थ्यांनी PM किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता मिळवण्यासाठी पात्रता पूर्ण केली आहे, ज्यांचे FTO म्हणजेच फाउंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट झाले आहे, ते सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या या 8व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। म्हणजे जर तुम्हाला PM किसानचे पैसे सुरळीत मिळत असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। यामध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतील लाभाचा समावेश करण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, आता ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात, पैसे कधी येणार, मिळालेल्या माहितीनुसार आणि सरकारी हालचालीवरून असे दिसून येते की हा 8वा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो। साधारणपणे 23 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंतच्या काळात DBT द्वारे हे पैसे हस्तांतरित केले जाण्याची दाट शक्यता आहे। अनेक वेळा असं होते की निधी मंजूर असतो पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत। अशा वेळी घाबरून न जाता काही गोष्टी तपासून पहा। eKYC तुमची eKYC पूर्ण आहे का, नसेल तर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती पूर्ण करा। आधार सीडिंग तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का आणि DBT सुरू आहे का याची खात्री करा। लँड सीडिंग तुमच्या जमिनीच्या नोंदी पोर्टलवर अपडेट आहेत का ते तपासा। तर शेतकरी मित्रांनो, ही होती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची सर्वात ताजी अपडेट। सरकारकडून निधी सज्ज आहे आणि आता फक्त तुमच्या खात्यात तो जमा होण्याची प्रतीक्षा आहे। तुम्हाला या योजनेबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुमचा हप्ता अडकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्यास प्रयत्न करू। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना WhatsAppवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळेल। अशाच शेतीविषयी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह। धन्यवाद।